कोणाला वाटतं आपल्या अंगावरचं पिवळं पिवळं वाढवावं असं वाटत नाही. कोणाला वाटतं शेतातलं पीक चांगलं पिकावं. कोणाला नाही वाटत आपल्या दुकान धंद्यामध्ये पैसे वाढावं. कोणाला वाटत नाही आपल्या गल्ल्यातलं बरकत यावं घरामधून. सगळ्यांनाच वाटतं. दधना धन विवर्धनम, त्या पंचामृतामध्ये दही टाकल्याने तुमच्या ऐश्वर्य संपत्तीमध्ये ना वाढ होतो. असंच एकदा एक बाई प्रवचन ऐकलेली होती तंबुलकर महाराज. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आहे ना 2 कॅन दही आणली 5-5 किलो. मी म्हणलं पंचामृत कुठे आहे? महाराज घरामध्ये खूप पैशाचा अभाव आहे म्हणून मी दही घेऊन आली म्हणले. बघा, आज जे ना आयुष्य माप नव्हती. आज आपल्या जवळ किती पैसा आला तरी पैशाचा भूक मिटला का हो? मिटला? आणखी पैसा हवा असं वाटतं. पण ज्या माऊलींच्या सानिध्यामध्ये श्रद्धेनं इष्टलिंग पूजाला येऊन उपस्थित राहतात, तमलुकर असो, मुखेडकर असो, मन्मथधाम असो, त्या माऊली आह्या त्या संसारामध्ये आह्या त्या उत्पन्नातून सुखी समाधानाने जीवन जगू लागले की नाही जगू लागले? बघा.